आज मित्रांनो मी व्हीआयटी कोंडवा कॅम्पसचा टूर देणार आहे, तर पूर्ण ब्लॉग बघायचं विसरू नका आणि आपला ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आलो होतो व्हीआयटी कोंडवा कॅम्पसला. मग काय आपल्या पण मित्राला व्हीआयटी कोंडवा कॅम्पसचा टूर द्यावा म्हणून एक ब्लॉग बनवायला लागलो. तर बघू शकता व्हीआयटी कोंडवाचा कॅम्पस खूपच मस्त होता आणि खूपच भारी दिसत होतं. पण व्हीआयटी बिबेवाडीचं कॅम्पस जेवढं छान आहे ना तेवढं तर व्हीआयटी कोंडवाचं कॅम्पस छान नव्हतं. मग तिथून आम्ही डायरेक्ट व्हीआयटी कोंडवा कॅम्पसच्या कॅन्टीन पशी आलो. कॅन्टीन पशी आल्यानंतर बघितलं तर काय, कॅन्टीनच्या बाहेर बसण्याची सोय वगैरे मस्त केली होती आणि कॅन्टीन मध्ये बघितलं तर काय, कॅन्टीन पण भरपूर मोठी होती. मग तिथून आम्ही इन्स्ट्रुमेशन इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटच्या बिल्डिंग मध्ये आलो. इथं आल्यानंतर बघितलं तर काय, बिल्डिंग खूपच भारी होती आणि तशीच सेम टू सेम बिल्डिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग वाल्यांची पण होती. मग तिथून आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची बिल्डिंग वगैरे फिरून बघितलो. त्यानंतर आम्ही कॉफी घेण्यासाठी वेंडिंग मशीन पशी आलो. वेंडिंग मशीन पशी आल्यानंतर आम्ही कॉफी वगैरे घेतलो. कॉफी वगैरे घेतल्यानंतर आम्ही काही कॅम्पसचे व्हिडिओ वगैरे काढलो. व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर उबेरून ऑटो वगैरे केलो. ऑटो केल्यानंतर खाऊ गल्लीमध्ये आलो. खाऊ गल्लीमध्ये आल्यानंतर जेवण वगैरे केलो. जेवण केल्यानंतर पीजीवर जाताना आम्हाला एक भैया भेटले, त्यांनी लिफ्ट दिले. मग काय त्यांच्या गाडीवरती बसून आम्ही पीजीवर आलो. पीजीवरती आल्यानंतर या भावाचं आपण पार्सल आणलं होतं जेवणाचं. मग काय त्याला ते पार्सल दिलो आणि मला ब्लॉग पण अपलोड करायचा होता म्हणून फटाफट लॅपटॉप काढलो आणि ब्लॉग अपलोड केलो. ब्लॉग अपलोड केल्यानंतर मला युट्यूबला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा होता, पण काही दिवसापासून माझा मोबाईल नंबर व्हेरीफायच होत नव्हता. पण फायनली आज मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला. तर तुम्हाला व्हीआयटी कोंडवा कॅम्पसचा टूर कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा.